नमस्कार, माझं नाव श्वेता. तर या नक्षत्रांना टाटा बाय-बाय करून आपली गाडी वळाली आहे आपल्या रोजच्या कामासाठी. तर रोज पोळ्या आणि चपाती खाऊन मला खूप कंटाळा आला होता, म्हणून आज मी मस्त नाचणीची भाकरी केलेली आहे आणि त्यासोबत तोंडलाचं भरीत. स्वानंदी सरदेसाई मोस्टली सगळ्यांना माहीत असेल ही तिची रेसिपी आहे. खूप साधी, सिंपल आणि क्विक आहे. आयत्या वेळी त्यात दही टाकून खायचं त्या भरतामध्ये. अप्रतिम लागत होतं. खूप सुंदर आणि सिंपल रेसिपी होती. तशीच सुंदर आणि सिंपल रेसिपी मी आज तुम्हाला पण सांगणार आहे. तर ती आहे तिळाची चिक्की. तर मला माहिती आहे आपण नेहमीच बनवतो थंडीमध्ये, पण यात थोडासा ट्विस्ट आहे छान सगळ्यांना आवडणारा. त्यात मी टाकलेला आहे थोडासा खवा. ठीक आहे. तर स्टेप बाय स्टेप रेसिपी सांगितलेली आहे ती तुम्ही फॉलो करा. जसं की तीळ तुम्हाला माहिती आहे खूप जास्त कॅल्शियम युक्त असतं. त्यामध्ये गुड फॅट असतं. मसल बिल्डिंगसाठी हेल्प करतं तीळ. स्किन आणि हेअरसाठी तर किती अनमोल आहे तीळ हे आपल्याला माहिती आहे. आणि शिवाय तीळ ब्लड शुगर कंट्रोल करायला पण मदत करतं. पण याचा अर्थ असा नाही, आपण खादडतच राहायचं त्याला. अगदी एखादा लाडू दिवसभरामध्ये खायचा असतो. तीळ ओव्हर ईट करायचं नसतं. त्याचे साइड इफेक्ट ही असतात. प्रत्येक गोष्टीचा जितका फायदा असतो, तितकेच त्याचे साइड इफेक्ट ही असतात. हे नेहमी लक्षात ठेवायचं आणि त्यानुसारच खायचं. उगाच तोंडाला चव लागली म्हणून भसकभर खायचंय का? नाही. ठीक आहे. आणि सेम आपल्या मुलांना पण लागू होतं. कितीही ही चिक्की आवडली, कितीही हा लाडू आवडला, तरीही आपण ओव्हर त्यांना द्यायचा नाहीये. जेवढ्या तेवढ्या गोष्टी द्यायच्या. कारण जिथे फायदा तिथे नुकसान हे नेहमी लक्षात ठेवायचं. आणि खूप सिंपल आहे रेसिपी. आपल्याला मस्त हे सारण असं घ्यायचंय तूप लावून प्लेटवर त्याला छान असं थापून घ्यायचंय. त्यावर तीळ टाका. तुम्हाला हवं तुम्ही यामध्ये ना शेंगदाण्याचं कूट वगैरे पण ॲड करू शकता मस्तपैकी. त्याच्या छान वड्या पाडून घ्या. फ्रीजमध्ये ठेवा आणि मग वड्या पाडा. तर मग छान ते अजून वड्या बसतात आणि मला तर भाई खूप आवडली आणि मुलांना तर तुटून पडली आहेत मुलं. बाय.